तर कृषिका स्कूलला जायला निघाले. माझ्या पाया पडली, स्वामी बाबांच्या पाया पडला. सोनू मला सोनू आली बस, हळूहळू धावू नको. तर बाबूची बस पण आली. लवकरला खायला म्हटलं बस येईपर्यंत खाईन मी. गुड मॉर्निंग. तर मगाशी उठले, चहा वगैरे घेतला. आत्ताच कृषिकाला ट्युशनला सोडून आली आणि अजून सगळ्या कामाचा पसारा पडला आहे तसाच. तर सगळी कामं आवरून घ्यायचे. कपडे धुवून रात्रीच टाकलेत मी, म्हटलं पावसा पाण्यानं नितळतील पण. आणि आता मशीनला पिळते आहे आणि मशीनला पिळून आता स्टँडला लावायचे. अजून कृषिकाचा डब्बा बनवायचा, स्कूल आहे. परत कृषिकाला क्लासला सोडलं आणि आत्ताच घरी आले. आणि इकडे किरणची जिमची अंडी वगैरे उकडून ठेवली आहेत. 11 वाजता त्याला जिमला जायचं आहे. तोपर्यंत म्हटलं बाकीची कामं आवरून घेऊया, परत कृषिकाचा शाळेचा टाईम होईल. तर एकीकडे कपडे मशीनला लावलेत, पाईप निघाला परत, त्यामुळे परत ठेवले पाणी काढायला नाही याच्यात टाकते. तर आत्ताच सगळी कामं आवरली आणि मी चालले खाली, कारण का कृषिकाच्या डब्याला फ्रूट्स द्यायचे आहेत. कारण का टाईम टेबल आला आहे, त्यानुसार तिला टिफिन द्यायचं आहे. तर तिला फ्रूट्स आणायला चालली आहे. ती मला बोलते काकडी दे. काकडी एवढी आवडते, बाकीचे फ्रूट्स नको, पण काकडी आवडीने खाते. तर बघू काय भेटतंय खाली. बारीक बारीक पाऊस पण लागतोय. तेरकेचा पाव किलो. और सेब. तर सफरचंद आणि काकडी घेऊन आले. काकडी नाही दिली तर धिंगा नाही घालेल, म्हटलं त्यासोबत एक सफरचंद पण देते. आणि आता तिचा क्लासला सुटायचा टाईम झाला आहे, म्हटलं आणायला जाते. पहिले ठेवते मग आणायला जाते. तर कृषिकाला क्लासवरून यायला अजून 10 मिनिटं आहेत. तोपर्यंत म्हटलं भांडी आवरून घेऊया, अशीच पडून राहतो. तर कृषिकाला क्लासला न्यायला आले. पाऊस खरंच खूप जोरात आला आणि मागे इकडून येताना पडली, कारण की ते बुळबुळीत झाले सगळं. त्यामुळे तिला मीच घ्यायला ते पाऊस लागल्यापासून. आधी पण मीच यायची, पण कधीतरी अर्णवला सांगायची यायला. झरा वाहतो झरा, हां झरा वाहतो इथून चांगला. तर बाई आले आमच्या क्लासमधून. मला ओय भिजायचं आहे तिला, लबाडला. चल लवकर. तर कृषिकाच्या टिफिनमध्ये असं का त्यांना चार्ट दिलं आहे, त्यानुसार तिला टिफिन द्यावा लागतो. म्हणजे पोरं सगळं काही खातात. मी तिला पराठा, कधीतरी चीज सँडविच म्हणजे भाज्या वगैरे टाकून, फ्रूट्स, काकडी असं देत असते. आणि आता तिने त्यातले 2-3 सफरचंद काढलेत, पूर्ण माझ्यावर गेले. कारण का मलाही जास्त सफरचंद आवडत नाही, तसं तिला पण आवडत नाही. मी काकडी घेतली डब्यात आणि अर्धे सफरचंद काढून ठेवले. ते बघा, ए लबाड लांडगा ढोंग करतोय, लबाड लांडगा ढोंग करतोय. तर कृषिका स्कूलला जायला निघाले. माझ्या पाया पडली, स्वामी बाबांच्या पाया पडला. सोनू हां स्वामी बाबांच्या पण पाया पडली, आपल्या बाप्पाच्या पडली, हां महाराजांच्या पण पडलीस ना. पड परत एकदा दाखव, पण महाराजांच्या पडा. हे झालं पडून, एकदा पडून झालं की परत आमचा रिटेक नसतो. चला सँडल घाला. पावसाने चांगलाच काळोख केलाय. बाबू बॅगेमध्ये रेनकोट देते. हां चल, एवढं लागत नाही आता. हो काळोख केला, पटकन पाऊस येणार असं वाटलं, पटकन आलो, मग धावत भिजलो. काय सोनू आली बस, हळूहळू धावू नको. तर बाबूची बस पण आली लवकर आज. थांब थांब सोनू, आहे एक गप तू. पिशवी का दिली? हां मग लावतात तर कशाला, तरी पण असावी. चला चल चला चला जावा, बाय. तर दुपारी कृषिकाला शाळेत सोडलं आणि जरा वेळ लोळत पडलेले, म्हणजे झोपले होते. आणि आता लोकेशन पडलं, म्हणजे कृषिकाची शाळा सुटली आहे. तर आता बस येईल थोड्या वेळात तिची, 5-10 मिनटात. तर खाली जायला निघाले आणि पाऊस चांगलाच उजडला, आता थांबलाय पूर्णपणे बघा. आणि किरणचं डायटिंग चालू आहे, तर मी काय आज जेवणच नाही केलं माझ्यासाठी. एकटीसाठी काय बनवणार, काहीतरी खाते आता, भूक लागली मला. चला, तर समोर वडापावचं चालू आहे. वडापाव, समोसा पाव, भजी पाव. मग एक घेतो, एक कांदा भजी पाव द्या ना. नाही खाणे का.
तर भजीपाव घेतलाय खायला. म्हटलं बस येईपर्यंत खाईन मी. तर खरंच खूप भूक लागलेली, कंट्रोलच होत नव्हतं. आणि किरण डायटिंगवर आहे तर सकाळी चपाती भाजी खाल्ली होती मी कृषिकाला भरवताना, त्यानंतर काहीच खाल्लं नाही म्हणून शेवटी भजीपाव खायला उतरले खाली. आतातल्या घ्यायला पण आले. आणि आता संध्याकाळी चहासाठी बिस्किट घेते. मिठामारी आहे. दुसरा कोणता आहे बिस्किट? ओरिओ. एक टिक टॅक द्या. पार्लेजी द्या. पार्लेजी 2 टिक टॅक द्या. एक. तर पार्लेजी घेतला आणि आता तिथे बसते. आता थोड्या वेळात बस येईल. तर फायनली स्कूल बस आलेली आहे. आता मी सरकले. अगं बाई पुढे कुठे गेली? आले आले चिकू मम्मा. चिकूला खायला घेतलं पकोला मम्माने. खूप झालं. अरे वा गोडी. तर संध्याकाळ झाले, चहा वगैरे घेतला आणि आम्ही चाललो आहे आईकडे. आज कृषिका येते सोबत. वरती आद्वेश सोबत तिला खेळायला पण जायचं ना बाबू. काय तोंडात घातलं? काय काय पुढे 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 चल. हां चला. जाता जाता इथनं कुठनं तरी पाणी वाहत आहे. ते पियायचंच पाणी तिकडून जे सोडतात ते रात्रीचं पण वाहत असतं. काय हात धुतलेस काय बाबू त्यात? दाखव. हां अरे पियाचंच पाणी बाळा. ते तिकडून सोडतात ना, की तिकडे तरी पाणी आलं असेल मग तिथे ते निघत असेल. का कोण नाही ते पाणी भरतात. चल चल चल. तर आत्ताच मम्मीच्या इथे पोचले. पाऊस आला खूप मोठा, त्यामुळे तिथेच थांबून राहिले. तर आता इथे पोचले. चला हिला पाहिजे खाऊ म्हणून रडती. ए गप्पा बास. असू दे असू दे. नाही बघू इथे लिफ्ट तिन्ही पण वरतीच गेलेल्या आहेत. चला अगं चल ना. वेडी असतं. 7 नाही 19 दाबला वेड. तर मम्मीच्या इथे पोचले. काय करते रोजच्यासारखीच गम. हा तर बघितलं आईने. चल तर मी आत्ता चले घरी. का आलं? अरे आता म्हटलं जेवायचं खाऊ कशाला. थांब थांब थांब. आई देणार आई देणार. तर आज मम्मीने कृषिकाच्या आवडीची भेंडीची भाजी, बेसनचा पोळा, चपाती. आणि कृषिकाला ही भाजी खूप आवडते. टिफिनला पण आवडीने नेते. बसून खायचं असतं राजा. माझ्या बिल्लू. तर मम्मीच्या इथून निघाले मी. कृषिकाला भरवलं मी, थोडंफार खाल्लं. आणि एक कृषिका गेली पुढे धावत लिफ्टची बटणं दाबायला. व्हेरी गुड. नशीब घरी आल्याने एवढा पाऊस आला जोरात. घरी आल्यानंतर ना तर भिजलेच असते कृषिकाला. तर आत्ताच मम्मीकडून घरी आले आणि आज खूप कंटाळल्यासारखं झालं आहे. दिवस कसं तरी आता जाऊन खूप झोपलेत बाबू. तर दिवस कसा असा एकदम स्लो. आज जेवण पण केलं नाही मी. पहिल्यांदा असं झालं की खाली जाऊन काहीतरी खाऊन आले. कारण का एकटीसाठी काय बनवणार. किरण साहेब डायटिंगवर आहेत. त्याचं काय अंडी खातो आणि कृषिकासाठी मी बनवते. तिचा टिफिन, तिचा नाश्ता, तिची काय हलगर्जीपणा नसतो बाबा माझा. आणि आता झोपायचीच तयारी करते. आज दमल्यावर करायला आज बरंच वाटत नाही. सो डोकं दुखतं आहे, पित्ताने उलटीसारखं पण होतं आहे. तर धावपळ वगैरे असते कधी कधी. रोज कधी कधी नाही रोजच धावपळ असते. त्यामुळे दमल्यावर कसं निवांत तसं बसायला नाही मिळत. आणि आज जवळजवळ किती महिन्यांनी दुपारची झोपली असेल. दुपारचं झोपणं होत नाही कारण का आपल्या रील्स शूट असतं चालू. तर आता म्हटलं आता झोपावं लवकर आले, व्हिडिओ एडिट करावी. कारण का रोज तुम्ही माझ्या व्हिडिओची आवडीने वाट बघत असता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चला बाय, गुड नाईट.